ती 7/12ची फाईल घेऊन यावी अंगच्या केबिन मधनं. सॉरी, पण तू इथे? मला यायलाच लागलं. तू काल ज्या पद्धतीने माझ्याशी बोललास त्याचं तुला खूप वाईट वाटत असणार आहे हे माहिती आहे मला. आज दिवसभर तू त्या गोष्टीचा विचार करणार, नंतर तुझंच मन तुला खात राहणार, मग न राहून रात्री तू माझ्या घरी येणार, माफी मागून मागून मला सतावणार. हा सगळा खटाटोप तू करणार. त्यापेक्षा मी चालू. आणि तू मला पिऊन समजलास. सॉरी म्हटले ना मी. मला पिऊन समजलास त्याबद्दल सॉरी, की काल ज्या पद्धतीने माझ्याशी वागलास त्याबद्दल सॉरी? दोन्हीसाठी सॉरी. मग ठीक आहे. आता बसशील का की अशीच डोक्यावर उभी राहणार आहेस माझ्या? बसते. बोला, काय प्रॉब्लेम होता? प्रिया अजूनही तिची मनस्थिती खूप विचित्र आहे. विचित्र वागते, चिडते, बोलते. तिला समजावणं, तिला सावरणं खूप कठीण जाते सध्या. तुला एक प्रश्न विचारू का रे? खरं सांगशील? प्रिया आणि तुझ्यामध्ये नेमकं काय रिलेशन आहे? सॉरी, मी खूपच पर्सनल प्रश्न विचारला, पण सॉरी कशाला? काही चुका असतात आयुष्यातल्या ना, आणि मला माझ्या चुकांबद्दल तुझ्याशी बोलायला काही प्रॉब्लेम नाहीये. पण काही गोष्टी तू लपवलेल्या आहेस, काही गोष्टी मला आता सांगायच्या नाहीयेत, एस्पेशली आपण या ऑफिसमध्ये असताना. ठीक आहे, तुला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा सांग. खूप हसू येत आहे ना तुला? तू जर आज नसतीस ना तर मला जे हवं होतं ते मला केव्हाच मिळालं असतं. सत्यजित आणि मंजिरीनी घटस्फोटाच्या कागदांवर सह्या केल्या होत्या. ज्या गोष्टीसाठी मी माझा आत्माही विकायला तयार होते ती गोष्ट सहज घडून येत होती. पण फक्त तुझ्या येण्याने सगळं मुसळकेरात गेलंय. आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही, कधी नाही, नेव्हर. काय ग, काय झालं प्रिया? काय रडते पिल्लू? आणि मंजिरी कुठे आहे? मला वाटतं ती किचन मध्ये आहे मावशी. गो बाई, आई एकटीला टाकून गेली. ना 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 ना, काय झालं? एवढं नाही रडायचं बाबा. तुझं काय झालं बाळाला? असं झालं? हो, आई एकटी शोधून गेली. ना ना ना, प्रिया मावशी दिसली नाही का तुला? बघते मावशीकडे जायचे.
मावशी लाड करणार पिलूचे. घे 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 घे. हे माने खाली हात दे, माने खाली. हा हलव जरा तिला. हा ना ग बाई, ना ना ना. अगो तिच्याच दृष्ट काढायची राहिली म्हणून घ्या. आवाज बंद झाला बाळाचा. काय मावशी, काय जादू केली? एक सांगू प्रिया, लहान बाळांना स्पर्श कळतो, त्यातली माया कळते. बघ ना, घरातल्या माणसांचं सुद्धा असंच आहे. प्रेम कळतं त्यांना. या घराला तू हवीशी आहेस, घरातल्या माणसांना तू हवी आहेस. आता हिचंच बघ ना, अजून जगाची समज नाही आली, पण तुझ्या कुशीत गेल्यावर शांत झाली बघ. आवडली ना मावशी? मावशीला म्हणावं असेच खेळ मला थोडा वेळ. बरं तू जरा हिच्याकडे बघ, मी मीठ मोहऱ्या घेऊन येते दृष्ट काढायला. हो. या घरातल्या माणसांचा भाबडेपणा, करेक्शन, मूर्खपणा तुझ्यातही उतरलाय म्हणायचं. चांगलंच आहे, माझ्यासाठी चांगलंच आहे. सत्या, अरे किती काम करशील, आता बंद कर ती पाटी. पाटी? अगं आजी, याला लॅपटॉप म्हणतात. तेच ते काय ते. तुला भूक नाही लागली? लई भूक लागली ग. काय आहे काय आज जेवायला? तुझ्या आवडीची झुणका भाकर केली या बघ. हा? चला 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 मग जेवायला चला. सत्या, काय रे, तुझ्या बिचाण्यात काय ढेकून झाल्या ती? काय काय वरनं छत गळतया? नाहीतर ते काय ते थंड करतात ते मशीन बंद पडलं असणार बघ. अगं काय बोलतेस तू आजी? नाही, आजकाल तू इथं झोपतो म्हणून विचारलं. तुला कोणी सांगितलं? मला कशाला कोणी सांगायला पाहिजे? मला डोळे आहेत की. मला मेलेल्या म्हातारीला झोप लागत नाही, मग घरभर फिरत असते भूतावानी. तो परवा बघितलं तुला, आणि काल बी बघितलं म्हणून विचारलं. हो, झोपतो मी इथे. तू झोपतो का नाही हे विचारलं नाही म्या, का झोपतो त्याचं कारण विचारलं. कारण तुला माहिती आहे आजी. हे बघ सध्या, तुम्हा नवरा बायको मध्ये जे काय वाद असतील नव, ते घरातच ठेवायचे बघ. लोकांनी शोभा नको. घरात नोकर माणसं आहेत, ती मंजुषा बी आहे घरात, याच तरी भान ठेव. आणि तसं बी मंजिरेला बी नाही आवडत ती. तिच्या आवडण्या न आवडण्याचा प्रश्नच कुठे येतो? तिने आग लावली काही? अरे तसं नाही रे बाबा, उगा तू येडे वाकडे विचार मनात आणू नगस. आजी तू उगी राहा. काय आपल्या दोघांचं बी एकच प्रॉब्लेम आहे, आपल्या दोघांना बी खोटं बोलता येत नाही. सत्या, आता तू कुठं निघाला? हात तोंड धुवून आलो. तू पानं वाढायला घे जरा. आजीला काय सांगितलंस तू? काय नाही. काही नाही. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा कसा साधायचा तुला बरोबर कळतो हो ना? एक तुझ्याशी बोलतोय मी. मी फक्त घरात शोभा होऊ नये म्हणून म्हणाले हे सगळं. घरात मंजुषा ताई. हा, मग मंजुषा ताई आहेत तर काय, त्या आता इथेच राहणार आहेत. आणि घरातल्या बाकी सगळ्यांना माहितीच आहे ना आपल्या नात्याचे काय धिंडवडे उडवलेत ते. मग त्यांनाही कळू दे. जगाला काय वाटेल याचा विचार रंग उधळण्याच्या आधी करायला हवा होतास. आता त्या रंगाचे डाग लपवत फिरू नकोस, कळलं ना?
जे आहे तसंच चालू राहणार. नमस्कार भाऊजी. अरे हाय, बस ना. नाही असू दे. आहे का तुमच्याकडे थोडा वेळ आहे? बोल भाऊजी. मी प्रियाशी बोललो, म्हणजे आपला जो काल विषय झाला त्याबद्दल. अच्छा, काय म्हणणे तिचं? प्रियाचं पोलीस स्टेशनला जाणं अगदीच जस्टिफाईड आहे भाऊजी. बरं मग? नाही, एकतर ती दादाला भेटायला म्हणून पोलीस स्टेशनला गेली नव्हती. तिला ज्या माणसाने इतका त्रास दिला तो आपल्या कर्माची फळं कशी काय भोगतोय हे तिला बघावंसं वाटलं. आणि हे बघून जर तिच्या मनाला शांतता मिळणार असेल तर मला नाही वाटत तिने काही चूक केली आहे. हो, हे कारण पुढे गेलं का तिने? एक विनंती करतो, यापुढे प्रियाबद्दलची तुमची जी काही मतं असतील ना ती प्लीज तुम्ही तुमच्या जवळच ठेवा. बिकॉज मी अँड प्रिया आर गेटिंग मॅरिड नाव. आणि ज्याप्रमाणे तुमचं तुमच्या बायकोवर प्रेम होतं आहे त्याप्रमाणे माझंही प्रियावर खूप प्रेम आहे. अँड आय होप यू विल रिस्पेक्ट माय फिलिंग्स. हे बघ, मी तुला सावध करायचं काम केलं आणि तरी जर तुला विषयाची परीक्षा घ्यायचीच असेल तर मग भाऊजी. सॉरी. हे बघ, मधुराचा तुझ्यावर खूप जीव होता आणि एक माणूस म्हणून मला तू आवडतोस. एनिवे, तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आता तुला खूप गरज आहे त्याची. भाऊजी, तुमचा जर हा असाच ऍटिट्यूड असणार असेल ना तर मला वाटतं यापुढे आपण एकमेकांशी कमी बोललेलंच जास्त चांगलं. जशी तुझी मर्जी. माझ्या घराचे दरवाजे नेहमीच उघडे असतात. अहो अहो, प्लीज तुम्ही आतमध्ये या ना. पिल्लूचं अंग खूप गरम लागतंय. थांब, मी डॉक्टरना फोन करतो. काय ग रे, सत्याला कशा पाहिजे काय काय न बोलवलंस? आजी बघा ना, हिचं अंग खूप गरम झालंय. ताप आहे आजी, वय की ग. मी काय म्हणतो, तिला सरळ घेऊन हॉस्पिटललाच घेऊन जाऊ. चल. काय हॉस्पिटलात घेऊन जायची गरज नाही बघ. पण मी सांगते ना व, थांब. म्हणजे रे, जा मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवायला पाहिजे. तयारी कर जा. आजी माझं ऐक. अरे थांब म्हणून सांगितलं ना व तुला. तुझ्या बाला, तुला, तुझ्या आत्याला आणि तुझ्या भावाला चौघांना वाढवलंय म्या. सर्दी ताप पडशासाठी तुम्हाला हॉस्पिटलात घेऊन गेली नव्हती. कळलं का आजी? थांब जरा. उगी म्हणजे अगं म्हणजे ये की लवकर. हॅलो हॅलो, हा डॉक्टर. डॉक्टर, मी सत्यजित मुधोळकर बोलतोय. हॅलो. आजी अंदाज होय. ओले बाला, ओले ओले ओले. ताप उतरलाय तिचा आता. मगाशी मी चेक केलं, 96 होता. तुम्ही जरा आराम करता का?
रात्रभर जागेच आहात तुम्ही आणि इथेच डोळा लागला म्हणून मग उठवलंही नाही मी तुम्हाला. नाही नको, मला ऑफिसला जावं लागेल. 2-3 महत्वाची काम आहेत. ती झाली की मी येईनच लगेच घरी. अंघोळीचं पाणी काढून ठेवते मी तुम्हाला. सॉरी. दादा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सॉरी, माझं लक्ष नव्हतं. आता पिल्लूची तब्येत कशी आहे? आणि आजी म्हणाली मला, मी रूम मध्ये गेलो होतो पण वहिनीने सांगितलं की पिल्लू झोपली आहे. ताप उतरलाय तिचा आता, बरी आहे. हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस, पिल्लूला लगेच बरं वाटेल. आणि मी आज घरीच आहे, त्यामुळे जर पिल्लूला डॉक्टरकडे घेऊन जायचं असेल ना तर वहिनींसोबत मी आहे. तू जाऊन ये ऑफिसला. हो रे, जावं तर लागणारच आहे, कारण 2-3 महत्वाची कामं अडलीत. पण मी ती कामं संपवून लवकरात लवकर येईन घरी. पण दादा हे बघ, अरे उगाच घाईघाई करत येऊ नकोस. लक्ष नाही लागणार माझं कुठल्याच कामात. दादा नाश्ता. आई ग. ए आई ग, काय मला काय तेवढाच उद्योग आहे? रोज तुमच्यासाठी वेगळे वेगळे नाश्ते करत बसा. अगं नेत्रा, तू राहू दे ना, मी घेतो वाढून. आम्हाला दोघांना वाढतो. तू काय कटवतोयस मला? काय नाही जाणार. आता जे काही व्हायचंय ना ते दादांच्या समोर होऊनच जाऊ दे एकदाच. दादा गेले 4 दिवस मी याला सांगते, आपल्या रूम मधला टीव्ही बंद पडला, मेकॅनिकला फोन कर, जाऊन घेऊन ये, काहीतरी कर. पण नाही तर नाही. आणि आता मला जुना टीव्ही नकोच आहे, मला नवीन LED टीव्ही हवा. आत्ताच्या आत्ता प्रॉमिस कर तुम्हाला. नेत्रा, तू आज जा ना, आपण या विषयावर नंतर बोलू. नाही नाही, नंतर तर मला बोलायचंच नाही, कारण नंतर बोलूया असं म्हणतो आणि सतत उडवाउडवीची उत्तरं देतो. माहितीये का दादा, मला चालणारच नाही उडवाउडवीची उत्तरं दिलेली. मला आत्ताच्या आत्ता काय तो निर्णय हवा. दादाही समोर आहेत, तू मला त्यांच्या समोर कमिट कर. नेत्रा, थोडं समजून घे. काही समजून बिमजून घेणार नाही. घरात आल्या दिवसापासून तेच चाललंय, परिस्थिती समजून घे. दादा तुम्ही याला आत्ताच्या आत्ता कमिट करायला सांगा की हा मला नवीन LED टीव्ही घेऊन देईल, आत्ताच्या आत्ता. अरे गप! काय तमाशा चाललाय हा? आणि घरातला टीव्ही बिघडलेला असताना मेकॅनिकला फोन करणं याचं काम आहे का? तू काय करतेस दिवसभर घरात बसून? एका पैशाची शांती नाही घरात, नुसती कटकट. 2 दिवस टीव्ही नाही बघितलं तर मरत नाही कोणी घरात, कळलं? आणि दिवसभर टीव्हीला तोंड चिकटवून बसण्यापेक्षा ना घरात लक्ष देत जा जरा. झालं समाधान? हॅलो. हा बोला बाईसाहेब. काय संख्ये, मिस्टर होळकरांबद्दल काही कळलं का? नाही म्हणजे कधी सुटण्याची शक्यता आहे, वकील वगैरे काही हालचाल केलीत का? आता वकील न करून कसं चालत? चालू आहेत कोर्ट कचेऱ्या, हेलपाटे. संख्ये, हीच तुमची अर्धवट कामं आहेत ना? या सगळ्यामुळे मिस्टर होळकरांना जोड्यानं आणा आम्हाला. अहो मालक नाही तर जीव पण लागत नाही आणि पूजेत मन पण लागत नाही, माहितीये? हे तुमचं रडगाणं बंद करा. मी फोन अशासाठी केला होता, मला तुमच्याकडनं काहीतरी इन्फॉर्मेशन हवी. जी बोला ना, देतो ना माहिती. नाही, असं फोनवर नाही.
आपण भेटून बोलूया. आज भेटूया आपण. जी तुम्ही म्हणाल तसं. मी तुम्हाला वेळ आणि पत्ता मेसेज करते. जी. बरं मालकांसाठी काही निरोप आहे का? तुम्ही भेटायला येणार का त्यांना? माझा काय निरोप असणार आहे? हा, तिकडचं हवा पाणी मानवताय का विचारा त्यांना. जी.